तुमच्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स असतील आणि तुम्ही आतापर्यंत भरपूर सारे उपाय करून सुद्धा हे जे पिंपल्स आहेत ते जात नसतील तर हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी 2 स्टेप तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे फक्त आणि फक्त 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचे कितीही चिवट पिंपल्स आहेत ते गायब होणार आहेत। चेहरा एकदम क्लीन होणार आहे, गोरा होणार आहे, शिवाय स्किन टाईट होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे। तर हा उपाय कोणता आहे, कसा फॉलो करायचा आहे, सगळं काही व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल दिलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला हे जे चॅलेंज आहे ते स्वीकारून 7 दिवसाच्या आत तुमचे पिंपल्स गायब करा। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आंब्याचा सीझन स्टार्ट झालेला आहे आणि थोडेसे आंबे जास्त खाल्ले आणि चेहऱ्यावरती पिंपल्स जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत। जवळजवळ 6-7 पिंपल्स आलेले आहेत आणि तेही खूप जास्त मोठे। त्यासाठी बघा खूप सोपा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आपल्याला घ्यायचं आहे काय, कोरफडीचं एक पान। आता हे संपूर्ण पान काही लागणार नाही आपल्याला, आपण बाकी ज्या रेमेडी पाहिलेली आहेत त्यासाठी तुम्ही पान जे आहे ते वापरू शकता। फक्त यातला छोटासा एक तुकडा लागणार आहे आपल्याला। तर सुरुवातीला काय करायचं आहे, कट करून घेतलेलं आहे कोरफडीचं पान आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथं जो पिवळा द्रव असतो तो व्यवस्थित निघाला पाहिजे पाण्यामध्ये, त्यासाठी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे। तर बघा, धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे कट करायचं आहे। छोटासा एक तुकडा जो आहे तुम्हाला हवा आहे आणि तो मी काय करत आहे, इथं छोटासा तुकडा घेतलेला आहे। तर या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। साईडचे जे काटे असतात ना ते काढायचे आहेत, नाहीतर आपल्या चेहऱ्याला इजा होऊ शकते किंवा दुखापत होऊ शकते। काटे जे आहेत ते खूप जास्त खूर असतात आणि ते चेहऱ्याला लागू शकतात, त्यामुळे साईडचे काटे कट करून मधून सुद्धा त्याला कट मारून घेतलेला आहे या पद्धतीने। आता बघा, एका छोट्या प्लेटमध्ये मी काय घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती कोरफडीचं जे पान आहे ते बुडवून पिठामध्ये आपल्या चेहऱ्यावरती या पद्धतीने पसरवायचं आहे। बघा, जेव्हा कोरफडीचं पान जे आहे त्यामध्ये जेल भरपूर प्रमाणात असतं, पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे होतं काय की हे जे पीठ आहे ते लगेच पटकन भिजतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जे आहे ते व्यवस्थित आपल्याला लावता येतं। आता बघा, थोडंसं लावून घ्यायचं आहे, कोरफडीच्या पानासहितच लावायचं आहे आणि या म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये कसलंही पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये। तर कोरफडीच्या पानामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते लावायचं आहे पानावरती आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती पसरवायचं आहे। पण लक्षात ठेवायचं, चेहरा व्यवस्थित धुतलेला हवा। तर बघा, पीठ लावून घेतलेलं आहे आणि त्या पानामधलं जे पण जेल होतं एक्स्ट्रा ते सुद्धा मी व्यवस्थित चेहऱ्यावरती पसरवून घेतलेलं आहे आणि आता परत बोटांना पीठ लावलेलं आहे। तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे लावलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे। बघा, असं केल्याने काय होतं की तांदळाचं पीठ जे आहे ते तुमचं टॅन रिमूव्ह करण्यासाठी तर मदत करणारच आहे, शिवाय आपण इथं कोरफड घेतलेली आहे। कोरफड जी आहे ती तुमच्या पिंपल्सवरती रामबाण उपाय म्हणू शकता। व्यवस्थित कोरफडीचा वापर जर केला तर कितीही चिवट पिंपल्स असतील ते गायब होतात। आणि इथं तर आपण 7 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे। 7 दिवसाच्या आतच, परत सांगते, 7 दिवस पूर्ण तुम्हाला हे फॉलो करायची गरज नाहीये। जर पिंपल्स तुम्हाला घालवायचे असतील तर 3 ते 4 दिवसामध्येच तुमचे पिंपल्स जे आहेत ते गायब होणारे आहेत। तर बघा, व्यवस्थित लावून घेतलेलं आहे पीठ जे आहे ते हलकंसं चोळून घेतलं चेहऱ्यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या बोटांनी आणि त्यानंतर जिथं जिथं तुम्हाला पिंपल झालेले आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोरफडीचं जे आपण लावलेलं पान आहे ते कट करून त्या पिंपल्सवरती ठेवायचं आहे आणि फक्त 7 ते 8 मिनिटांसाठी हे असंच राहू द्यायचं आहे। तांदळाचं पीठ जे आहे ते लगेच सुकतं, पॅक जो आहे जो चेहऱ्यावरती एक लेअर जमलेली आहे ती लगेच सुकते, पण आपल्याला तरी सुद्धा 7 ते 8 मिनिट थांबायचं आहे। इथं 7 ते 8 मिनिट थांबलेलो आहोत आपण आणि जे पण तुकडे आपण लावले होते कोरफडीच्या पानाचे ते काढून घ्यायचे आहेत आणि आता हे जे सुकलेलं पीठ आहे हलक्या हलक्या बोटांनी या पद्धतीनं चेहऱ्यावरती चोळायचं आहे। तर तांदळाचं पीठ परत सांगते की टॅन रिमूव्ह करण्यासाठी तांदळाचं पीठ जे आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे, त्यामुळे तांदळाच्या पिठाचा वापर तुम्ही नक्की करू शकता। तसं ज्वारीचं पीठ सुद्धा आहे, पण इथं आपल्याला तांदळाचं पीठच घ्यायचं आहे। आणि आता बघा, इथं चेहरा धुवून घेतलेला आहे आणि चेहऱ्यामध्ये लगेच तुम्हाला फरक जो आहे तो दिसत आहे। बघा, इथं चेहरा हलकासा तुम्हाला कलर जो आहे तो चेंज झालेला दिसणार आहे, कारण की भरपूर सारं टॅन जमा झालं होतं आणि ते तांदळाच्या पिठाने जवळपास एकाच वॉशमध्ये एकाच वापरामध्ये कमी झाल्यासारखं वाटत आहे। आता परत जो दुसरा तुकडा उरलेला होता कोरफडीचा त्यावरती काय घालायचं, आपल्याला हनी घालायचंय, मध घालायचं आहे थोडंसं अर्धा चमचावर आणि ते चेहऱ्यावरती या पद्धतीनं कोरफडीच्या
पानाच्या मदतीने असं पसरवून घ्यायचं आहे। कोरफडचा गर जो असतो तो म्हणजे जेल जे असतं ते सुद्धा लागलं पाहिजे आणि ॲलोवेरा सुद्धा कोरफडीचा गर जो आहे म्हणा किंवा जेल जे आहे ते सुद्धा चेहऱ्यावरती लागलं पाहिजे आणि हनी सुद्धा व्यवस्थित चेहऱ्यावरती पसरलं पाहिजे। तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेल या पद्धतीने काढायचं आहे आणि परत ते चेहऱ्यावरती फिरवायचं आहे। असं आपल्याला किती वेळ करायचं आहे? 6 ते 7 मिनिट करायचं आहे। हलक्या हलक्या बोटांनी काय करायचं आपल्याला हा मसाज करायचा आहे चेहऱ्यावरती। बघा पार्लरमध्ये शक्यतो आजकाल मसाज जो आहे तो मशीनच्या सहाय्याने किंवा छोटे छोटे टूल्स जे असतात त्यांचे इलेक्ट्रिक त्याच्या सहाय्याने ते करतात, पण ते तसं अजिबात फायद्याचं नाहीये। अशा पद्धतीनेच मसाज आपल्याला बोटाच्या मदतीने करायचा आहे, तेव्हाच आपल्याला ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत होणार आहे आणि जे पण रिंकल्स वगैरे असतात ते सुद्धा गायब होण्यासाठी मदत होणार आहे। त्यासाठी कोरफड आणि हनी जे आहे ते हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। तर 6 ते 7 मिनिट तुम्ही या पद्धतीने मसाज द्या आणि त्यानंतर थंडगार पाण्याने चेहरा जो आहे तो धुवून काढायचा आहे। तर बघा 6 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे। हे जर रुटीन तुम्ही डेली फॉलो केलं तर फक्त आणि फक्त परत सांगते 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला फरक जो आहे, जास्तीत जास्त 7 दिवस म्हणते मी, तर याने फरक जो आहे तो पडणारच आहे। पिंपल्स तर 3 ते 4 दिवसातच गायब झालेले दिसणार आहेत आणि चेहरा उजळ तेजस्वी आणि हे अँटी एजिंगचं सुद्धा काम करणार आहे। इथं आपण हनी वापरलेला आहे आणि कोरफड सुद्धा वापरलेली आहे। अँटी एजिंगचं जे काम आहे ते खूप उत्तमरित्या हे करतं। तर बघा व्यवस्थित लावून घेतलेला आहे, मसाज झालेला आहे आपला, गळ्याला सुद्धा केलेला आहे आणि आता परत थंडगार पाण्याने आपल्याला धुवायचं आहे। तर धुतलेला आहे। आता धुतल्यानंतर चेहरा असंच सोडायचं का? नाही। तर आता बघा हे दिवसातून किती वेळा फॉलो करायचं आहे? तुम्हाला 7 दिवस करायचं तर आहेच, शिवाय दिवसातून तुम्ही हे 2 वेळा फॉलो करू शकता आणि 2 वेळा सकाळ संध्याकाळ याचा वापर करू शकता। तर बघा चेहरा धुतल्यानंतर आपल्याला परत इथं टोनर वापरायचं आहे। हवं तर तुम्ही रोज वॉटर वापरू शकता आणि टोनर जे आहे ते सुकू द्यायचे पूर्णपणे आणि त्यानंतर तुमचं जे पण आवडतं मॉइश्चरायझर म्हणा किंवा फेस ऑइल म्हणा किंवा ॲलोवेरा जेल म्हणा, काही पण तुम्ही इथं लावू शकता। जे पण तुम्ही रुटीनमध्ये ठेवलेलं आहे ती वस्तू इथे लावा। मी इथं ॲलोवेरा जेल लावते आज, म्हणजे रेडीमेड ॲलोवेरा जेल जे आहे ते लावते आणि रात्रभर हे असंच ठेवायचं आहे। तर याचा फायदा तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि 7 दिवसाचं हे चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करा, तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 100% मिळणार आहे। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती येत असतात आणि तुमची जर काही समस्या असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। जर शक्य असेल तर त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन। तर अशा पद्धतीने हे सगळं काही फॉलो करायचं आहे फक्त आणि फक्त 7 दिवस आणि 7 दिवसानंतर याच व्हिडिओवरती येऊन तुम्हाला कमेंट सुद्धा करायचं आहे। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।